श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 5. पंचम स्कंद. प्रियव्रत चैत्र. आगिध्य चैत्र. नाभिराजाचे चैत्र. ऋषभदेवाचे राज्यस्थान. ऋषभाचा आपल्या पुत्रांना उपदेश आणि स्वतः अवधूत वृत्ती धारण करणे. ऋषभदेवाच्या देहत्याग. भरताचे चरित्र. भरताचा मृगाच्या मोहाने मृगयोनीत जन्म. भरताचा पुन्हा जन्म. जड भरत आणि राजा रहुगणाची भेट. राजा रहुगणाला भारताचा उपदेश. रहुगणाचा प्रश्न आणि भरताने केलेले समाधान. संसाररूप अरण्याचे वर्णन आणि रहुगणाची संशय निवृत्ती. संसाररूपी अरण्याचे स्पष्टीकरण. भरताच्या वंशाचे वर्णन. भुवन कोशाचे वर्णन. गंगेविषयी विवरण आणि शंकरकृत संघर्षण. देवाच्या स्तुती. भिन्न भिन्न वर्षाचे वर्णन की पुरुष आणि भारतवर्षाचे वर्णन. अन्य 6 द्वीपे आणि लोकालोक पर्वताचे वर्णन. सूर्याचा रथ आणि त्याच्या गतीचे वर्णन. भिन्न भिन्न ग्रहाची स्थिती आणि गतीचे वर्णन. शिशुमार्ग चक्राचे वर्णन. राहू चंद्राची स्थिती आणि अतल इत्यादी खालच्या लोकांचे वर्णन. श्री संघर्षण देवाचे विवरण आणि स्तुती. नरकाच्या निरनिराळ्या गतीचे वर्णन असे इथे अनुवाद केलेले आहे. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. प्रियव्रत होता नारदा समवित. त्यास करण्या कर्म प्रवृत्त. ब्रह्मदेव पातले शीघ्र. प्रियव्रतास उपदेशाया एकोन ब्रह्मदेवाचे वचन. बहिष्मती सवे करण लग्न. अगिध्यादी पुत्र उच्चस्वती कन्यारत्न. शुक्र उज्जस्वतीस देवयानी जाहली. अंती राजा प्रियव्रत सर्वसंग परित्यागी होत. गगन केले वैकुंठाप्रत. नारदोपदिष्ट मार्गाने. प्रियव्रताचा श्रेष्ठ सुत अगैध्य चंबुदीपनाथ तप करिता पुत्र प्राप्त्याप्त. त्याने वरिली पूर्वचित्ती. त्यास झाले नाभीसह 9 सुत. जंबू द्वीपाचे केले 9 भाग. 9 पुत्राचे ते सत्वर. अप्सरा लोकी पातला. नाभीची भार्या मेरुदेवी जाण. तिने पुत्र प्राप्त्यार्थ केला यज्ञ. प्रकट झाले यज्ञ नारायण. देती वरदान पुत्राचे. वार्ता शनी तपस्वी ब्रह्मचारी. धर्म आचरोनी दावण्य हरी. अवतार घेई मेरुदेवीचे उदरी. शुद्ध सत्वमय ऋषिबजो. इंद्रे कोपोनीन करिता उष्टी. ऋषभ सामर्थ्य तृप्ती झाली सृष्टी. भार्या ज्याची नामे जयंती. भरत ज्याचा ज्येष्ठ सुत. उपदेशिले पुत्राचे ऋषभदेवे म्हणे. तपाचरणे वर्तावे. सेवा भक्तीने गुरुशी तोषवावे. तितिक्षा वृत्ती ठेवावी. धरावे संतचरण. मतकथा करावी श्रवण. सद्गुरु कीर्तनी असावे मग्न. निर्वर असावे समिष्ट. भरता देवोन राजभाग. ऋषभ आचरिता झाला योग. अष्टसिद्धी प्रगटल्या जांग. परी अखंडित चित्त ब्रह्मरूपी. ब्रह्मरूप ऋषभदेव. न भोगी सिद्धीचे वैभव. हरिपती ज्याचा दृढ भाव. ते न गणती सिद्धी ते. ऋषभदेव शेरो न वनव्यात. आपुला अवतार करी समाप्त. निवृत्त तृष्ण ते ऋषभ. नमस्कार त्या ऋषिभाषी. ऋषभाचा भरत ज्येष्ठ सुत. ज्याची झाले 5 सुत. करिता यज्ञ बहुत. हृदय हरी प्रगटला. राज्य अर्पुन निज सुता. हरिहर क्षेत्री झाला जाता. सूर्यनारायणाचा धाता. कालक्रमी राजा भरत राजा साधकोत्तम. करीत असता नित्यनेम. नदी तटा आली हरिण. तिने सिंह गर्जना ऐकली. होनी भयांक्रांत. गर्भ वसवली प्रातात. तात्काळ पावली पंचतत्व. श्रावक सांभाळिले भरताने. मन होते हरिणा चिंतित. त्या काळी पावला पंचत्व. जन्म हरिणीचा झाला प्राप्त. पूर्व पुण्य आठवे त्या. सांडवणे आप्त स्वजन. करी ईश्वर चिंतन. नदी पात्रात शिरोन. प्राण सोडिले भरताने. तो पुढील जन्मी पाही. अंगिरा गोत्रात उत्पन्न होई. शेता राखण करण्या लागी. बंधुजनी ठेविले त्या. शूद्र राजा होता एक. अनुष्ठान करी पुत्र प्राप्त्यार्थ. खडग घेऊन हातात. मारणे आला भरतासी. माया जगदबिका प्रगटली तेव्हाशी कामिका. परमहंस स्थिती जड भरता. म्हणून रक्षिले श्रीहरीने. सिंधू सौवीर देशाची नृपती. नामे राहुगण होता खाती. राजदूताची पाहिले जड भरतासी. झुंपिला पालखी वाहण्यासी. राजा
उपरोधे बोले जड भरतासी कुश बहुतची झाला अससी जड भरत बोले उत्तरेसी बोलोनी उथा झालासी शमी ऐकोनी ज्ञानयुक्त भाषण जाला चकित रहुगण उतरोनी धरिले चरण मने अपराध क्षमा करणे जड भरत मने रहुगणास विषय सक्त मन सायास तेची करिता हरिचिंतनास मुक्त करीतसे जीवासी संत कृपा झाल्या वाचोना हरिप्राप्ती नवे जाण धन्य संत समागम हरिकृपेने प्राप्त होय अवधूते राहुगण रायासी सांगोनी भवाटवीचे रूपकासी पूर्णबोध करविला त्यासी धन्य झाला रहुगण श्री संत चरण राजाभिषेक हेची हरिकृपेचे साधक सम्यक तपतीर्थ याज्ञाधिक न ते शक्य हरिकृपा शुकदेव कथिती परीक्षिताशी भरदवंश विस्तारेसी भक्तियोग प्राप्ती झाली रायासी अति सुयेशे राजा विराजे सप्तद्वीप नवखंडे वर्णन शुक्राचार्य सांगती त्याचे परिमाण 9000 योजने विस्तीर्ण ऐसी आहे ती नवखंडे इलाकृत खंडात शंकर भगवान राहती पार्वती सह वर्तमान समाधी योगे करीती चिंतन भगवान संघर्षण उपासती भद्राक्ष खंडात भद्रशवा उपासी धर्ममय ग्रहग्रीवा द्यायी नरसिंह कृपा हरिवर्षात प्रल्हादराव केतुमाल वर्षामध्ये लक्ष्मी उपासी कामदेवता मत्स्यावतार भगवंताचे मनु आराधी रम्यखंडात हरमन्ये नामे खंडात अमर्या उपासते कुर्मास आराधी यज्ञवराहास भूमी उत्तर कुरु खंडात की पुरुष खंडामध्ये हनुमान श्रीरामाचे करीतसे ध्यान भरतखंड धन्य धन्य भुक्ती मुक्ती लाभे येथे भरतखंडी जे जन्मले ते सुराधिका वंद्य झाले जे का हरी भक्तीत रंगले धन्य झाले नर ऐसे जुंबुद्वीप लक्षद्वीप शाल्मली द्वीप कुशद्वीप कौचद्वीप शाकद्वीप पुष्करद्वीप सातवे सप्तद्वीपासी क्रमे वेशित अस्ति समुद्र ही सात शार इशुरस सुराघुत क्षीर दधी शुद्ध असे आता सांगो सूर्यवर्णन याची गती दक्षिण उत्तरायण सूर्याचा सारथी अरुण सप्तरथ वाहती रथासी सूर्योचनी भ्रमणाने होती सत्वर ऋतू पक्ष यायने सूर्योचेनी अधिष्ठाने स्थिती जाना जगताशी चंद्र रवी तेजदायक गुरु पावसाचा कारक बुद्ध दुष्काळाचा सूचक शनी मंगळ अमंगळ जाना ध्रुव स्थानाचे वर्णन ज्योतिष चक्र शिशुमार मनोन आधी देवक रूपात भगवान ग्रह नक्षत्र तारकामध्ये सूर्यमंडलाखाली जाण राहूचे आहे स्थान विद्याधर सिद्ध चारण मग यश राक्षस पिच्छा जाती अतल वितल सुतल तलातल महातल रसातल शेवटी असे पाताळ ही विवरे भूमीखाली पाताळाचे तळी अनंत त्यास संघर्षण म्हणतात रुद्र 11 निर्माण करती संहार विश्वाचा कर्म करोने जीववरती उत्तम अधम गती पावती घडे कर्मानुसारी गती कुणी नरकी कुणी स्वर्गी जेथ नाही पापपुण्य तेथ न सरे ज्ञान जेथे नुरे ध्यान तेथे वसे श्रीहरी इति श्री गुरुमाऊली वरचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे पंचमध्याय श्रीकृष्णार्पणमस्तु हरे नमः श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव हे नाथ नारायण वासुदेव गोपाळ कृष्ण भगवान की जय। अध्याय 6 षष्टम स्कंद अजामिळ उपाख्यानाचा प्रारंभ विष्णुदूताकडून भागवत धर्म निरूपण आणि अजामिळाचे परमधाम गमन यम आणि यमदूताचा संवाद दक्षाकडून भगवंताची स्तुती आणि त्याचा प्रादुर्भाव श्री नारदाच्या उपदेशाने दक्षपुत्राची विरक्ती आणि नारदांना दक्षाचा शाप दक्ष प्रजापतीच्या 60 कन्यांच्या वशाचे विवरण बृहस्पतीकडून देवाचा त्याग आणि विश्वरूपाचा देवगुरु म्हणून स्वीकार नारायण कवचाचा उपदेश विश्वरूपाचा वध व वृत्तासुरांकडून देवाचा पराभव आणि भगवंताच्या प्रेरणेने देवाचे दधीची ऋषीकडे जाणे दधीची ऋषीच्या अस्थिपासून देवाकडून वज्र निर्मिती आणि वृदासुराच्या सेनेवर आक्रमण
उत्तरासुराची वीरवाणी आणि भगवत प्राप्ती, वृत्रासुराचा वध, इंद्रावर ब्रह्म हत्येचे आक्रमण, वृत्रासुराचे पूर्वजन्मचरित्र, चित्रकेतूला अंगिरका आणि नारदाचा उपदेश, चित्रकेतूला वैराग्य आणि संघर्षण देवाचे दर्शन, चित्रकेतूला पार्वती देवीचा शाप, आदिती आणि दितीच्या संततीचे तसेच भृगुदगनाच्या उत्पत्तीचे वर्णन, पुसवन व्रताचा विधी असे इथे अनुवाद केलेले आहे. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. हरीचे नाम धन्य न जाये इहलोक सांडोन, तारी तसे जीव अज्ञ, गुणा व गुण नसे पाहे. कन्या कुब्ज नगराशी, अजामेळ महाभ्रष्ट पामराशी, अंतकाळी पाहता यमदूतासी, पुत्रा नारायण हाक मारी, अंतकाळी नाम उच्चारित शब्द, आजीमुळ झाला शूद्र, पश्चातापे होऊनी दग्ध, विरक्त झाला संसारी. विष्णुदूतांनी अजामेळीसी विमाने बैसविले आदरेसी, निळे वैकुंठ लोकासी, नाम महात्मा अगाध हे. हरीची भक्ती हरीचे नाम हाचे आहे मुख्य धर्म, नित्य नामे करिता नेम, भवश्रम नेनती हरिदास, नामस्मरणे जया प्रीती. त्यांना न पिडावा कतापि, जे का विमुख मुकुंदासी, त्यांना आणावे यमसदनी. प्राचीन बहीचे पुत्र प्रचेतस, त्याचा पुत्र दक्ष, प्रचितेस पठिता हंसयुक्त नामक स्तोत्र. प्रगट झाला पुरुषोत्तम, प्रशंसा करून दक्षाची, आज्ञा केली सृष्टी वृद्धीची, आसिकी नाम भार्या त्यासी, सांगून या गुप्त झाले. दशास सक्री पासून हयश्व सबलाश्व पुत्र झाले जाण, नारदाने भेटता त्या लागोन, निवृत्ती मागे उपदेशिला. हे कळता दक्षाशी क्रोध आला बहु त्यासी, त्याने शापिले नारदासी, करीशी भ्रमण सदा मने. घातल्यावर ब्रह्मदेवाने समजूत दक्षाने उत्पन्न केल्या कन्या 60, त्याची वंशपरंपरा त्रैलोक्यात आज पसरली असे. त्वष्टा पुत्र विश्वरूप जाण, देवगुरु झाला कारण, बृहस्पतीचा केला अवमान, इंद्र असता सिंहासनस्थ, गोविंद गायी अन सज्जन, त्यावरी अनुग्रह करती जाण, त्याचेच होई कल्याण, तस्मात गुरु आश्रयावा. विश्वरूप चंद्राची, नारायण कवच उपदेशी, तेने इंद्रा विजयी होसी, विधी विधान सांगितले, इंद्रे कवच धारण केले, सकळ दैत्याशी जिंकिले, त्रैलोकीचे राज्य मिळविले, श्रेष्ठ पाठ कवचाचा. विश्वरूपाची जनने, मातृड कुळ दैत्यहानी, म्हणून देवासी चोरोने, अविभार्यते दैत्यांना, इंद्रास कळता भेद, तया आला बहुक्रोध, विश्वरूप शिराचा केला छेद, ब्रह्महत्या कढली तया, राष्ट्रे केले दक्षिणाग्री हवन, उत्तरासुर केला निर्माण, देव भगवंता केले शरण, गिरती शस्त्राते वृत्ताने, प्रगट होऊनी भगवान, उपाय सांगती सुराला गुण, दधीची ऋषीची जाऊनी शरण, असती त्याचा मिळवावा, त्याचे करावे वज्र निर्माण, इंद्र घ्यावे शस्त्रे जाण, जेणे हृदासुर नाशन, इंद्र हस्ते घडेल हो, धन्य दतीची सत्पुरुष, निजदेव तिथला सुकार्थ, विश्वकर्माने निर्मिता वज्रास्त्र, इंद्र आव्हाने ऋतासुरा, योगमार्ग देहत्याग अथवा रणी मरणे चांग, हे जाणणे परमभाग्य, वंदे रुद्रास्व सेनेशी, दथीची ऋषीचेनी तांबोबळे, आणि श्रीहरीच्या कृपा मेळ, वज्राचे तेजे असे आगळे, इंद्रासी मने ऋत्रासुर, जिकडे हरी तिकडे विजय, म्हणून माझा होईल पराजय, माझे मनी वासनालय, हरिभक्तीचा होईन सेवक, स्वकर्माने संसार चक्रात, माझे मन असे भ्रमत, श्रेष्ठ कीर्ती भगवंत भक्त, ज्याचे ठाई लागो हे, इंद्र आणि ऋत्रासुर युद्ध करीती घनघोर, नारायण वर्मे स्मरे चंद्र, मरे इंद्र, तेने त्याचे रक्षण झाले, शिर पडता भूमीवर, आत्मज्योत निघली प्रखर, धन्य धन्य ऋद्रासुर झाला मुक्ती भगवंत स्वरूपी, उत्तरासुराचा वध करिता इंद्रा लागली ब्रह्महत्या, ऋषी इंद्रा पाचारिता अश्वमेध करविला, यज्ञपुरुष नारायण त्याच्या ध्याने केला यज्ञ, ज्याचे नाम पतित पावन, ब्रह्महत्या पाप केले, दासुर दैत्य तमोगुणी, काय कारणे हरीचे चरणी, एकोणी परीक्षितवाने, शुक्र पद्धती उद्र पूर्वजन्म, चित्रकेतू राजा भौम, सांगे अंगिरास दुःखाचे कारण, अंगिराने चरुज सिद्ध करोन, तिथला महाराणीस, राणीस यथाकाल पुत्र झाला, सवती विखार देती बालकाला, पुत्र शोक होता रायाला, तेथे पातले दिव्य पुरुष, मने सांडिली पुत्र शोक, गौनाचा पुत्र कैचा जनक, सकल संबंध मिथ्या देक, विवेक चित्ती धरी बापा,
चित्तते भगवंत चरणासी, इंद्रिय निग्रह जर करिसी, पावशी संघर्षण देवासी, वदिले दुर्वास नारद. नारद झाला उपदेशित, जप केला अंतकरणात, संघर्षणाचे दर्शन होत, धन्य झाला चित्रकेतू. वदले भगवान संघर्षण, तूच शुद्ध भक्ती दिली जाण. माझे जयाला विस्मरण, जन्म मरण तो पावे. विमानी बैसन भ्रमत असता, शिव वामांगी निरिजेस पाहता. चित्रकेतू उपहास करिता शाप, मिळे असुरा योनीचा हात. जोडोन चित्रकेतू म्हणत, मी शापाचा स्वीकार करीत, तुझ्या चरणी प्राणी प्रात. शापानुग्रह मज समाने असे, असो मागील अनुसंधान. कश्यप अतिथी संतान, कथिले स्पष्टा या दित्यान्न. कथितो वंशदितीचा, कश्यपे तिला नेम पुसवन. इंद्र करी कपट सुषुषणा, यास्तव दितीचे पुत्र मरुदगन. पावले देवेंद्रामुळे, एका पुसवन व्रत विधान. प्रारंभ मार्गशीर्ष प्रतिपदेपासून, करोनी षडोपचार पूजन. व्रतस्थ राहावे विष्णुप्रती, सांगता दिली कार्तिक मासात. चरू शिजवावा दुधात, देऊनी 12 आहुती होमात. शेष चरू द्यावा पत्नीसी, इति श्री गुरुमाऊली वीरचरित संक्षिप्त श्रीमद भागवत महापुराणे षष्ठाध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी, हे नाथ नारायण वासुदेव. हे नाथ नारायण वासुदेव, हे नाथ नारायण वासुदेव. गोपाळ कृष्ण भगवान की जय.